हॅलो अँड वेलकम टू अवर नेक्स्ट सेशन ऑफ EST. तर आपण सेकंड चॅप्टर चालू केलेला आहे. त्याच्यात आपण काही नॅचरल रिसोर्सेस वगैरे बघितलेले आहेत. त्याच्यात फॉरेस्ट वगैरे सगळं लँड रिसोर्सेस अशा प्रकारे आपण डिस्कशन केलेलं आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण काय बघणार आहोत? तर आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ रिसोर्सेस, म्हणजे रिन्युएबल रिसोर्सेस काय असणार आणि कोणते आहेत, नॉन रिन्युएबल रिसोर्स कोणते आहेत. याच्यात फक्त थोडे पॉईंट कव्हर केले आहेत आणि त्याचं बाकीचे जे रिलेटेड असणार ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणारच आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. व्हॉट इज रिन्युएबल रिसोर्सेस? Renewable resources are those resources that can be replenished or renewed naturally over time. म्हणजे रिन्युएबल म्हणजे कसं, जे नॅचरली रिन्यू होतं आहे ओव्हर टाईम, ते ॲटोमॅटिक होत असते, त्याला म्हणायचं रिन्युएबल रिसोर्स. जसं की एअर, वॉटर, विंड, सोलर एनर्जी ॲटसेट्रा. एअर नॅचरली येत्या, वॉटर नॅचरली, विंड, सोलर एनर्जी सगळं नॅचरली असते आणि ते ॲटोमॅटिक रिन्यू होत जाते. All renewable resources can be easily renewed by nature. जसं की एअर, वॉटर वगैरे आहे ते नॅचरली रिन्यूड होतात, त्याला म्हणायचं रिन्युएबल रिसोर्सेस. तर त्याच्यात एक फॉर एक्झाम्पल पहिला पॉईंट आपण घेऊया सोलर एनर्जी. तर सोलर एनर्जी कसं परफॉर्म करणार रिन्युएबल रिसोर्समध्ये? सन इज अ बिग सोर्स ऑफ एनर्जी. The energy that we get from the sun is called solar energy. आता सन हा एक मोठा सोर्स आहे एनर्जीसाठी. वर्षानुवर्षे त्याचा हातभार आहे आपल्या नॅचरल, म्हणजे जसं की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये असेल, आपल्या अन्न साखळीमध्ये असेल, लिव्हिंग थिंग्स, नॉन लिव्हिंग थिंग्ससाठी पण सोलार एनर्जी म्हणजेच सन एक बिग पार्ट रोल असतो. त्या सनपासून जी आपण एनर्जी मिळवतो त्याला म्हणतो आपण सोलर एनर्जी. All the natural phenomena like the flowing of wind, water cycle, photosynthesis, etc. are possible only due to the solar energy. आता जसं की वारे वाहते, तर जसं की आपल्याला माहीत आहे की तापमानात फरक पडला, ज्या वेळेला हवामानात टेम्परेचर डिफरन्स होतो, त्यावेळेला वारे वाहते. वॉटर सायकल जे आपण म्हणतो पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, त्यावर पाण्याचं आपल्याला सायकल जे असते, म्हणजे कसं पावसाळ्यात पाणी मिळतं आपल्याला जास्त पावसाच्या प्रमाणात, तसं उन्हाळ्यात त्याच्यात कमी होते. म्हणजे सायकल आहे त्याचं मेन कारण म्हणजे मोस्टली डिपेंडंट सोलर एनर्जीवरती आहे, सनच्या बिहेवियरवरती आहे. आणि त्यानंतर आहे फोटोसिंथेसिस, जे आपण सायन्समध्ये शिकलेलं आहे की जे झाडे असतात, वनस्पती असतात, ते स्वतः फोटोसिंथेसिस करून ते त्यांचं पूर्ण झाडासाठी किंवा पूर्ण एका ट्रीसाठी ते सप्लाय करतात. ते फक्त होतं ते म्हणजे सोलार एनर्जीपासून, म्हणजेच सूर्यापासून, सूर्यकिरणाचं सहाय्याने. आर पॉसिबल ओनली ड्यू टू द सोलर एनर्जी. Nowadays, solar energy is being used to cook food with the help of solar cooker, heat water, light streets, pump water for irrigation field. तर जसं की आपण सायन्समध्ये या गोष्टी बऱ्यापैकी शिकलेल्या आहेत. सोलार कुकर असेल किंवा आपण वॉटर हीटर असतो जो आपल्या सोलारवर डिपेंडवर असतो. स्ट्रीट लाईट असतात जे की त्यानं सोलार पॅनल लावलेले असतात त्याच्यावरती. सोलार पॅनलवरनं म्हणजे जसं की सोलार एनर्जी घेऊन सोलार पॅनलचा यूज करून आपण एनर्जी स्टोअर करून ती नंतर यूज करू शकतो. तसंच पंप वॉटर फॉर इरिगेशन फील्डमध्ये तशा प्रकारे आपण सोलार एनर्जीचा यूज बऱ्याच ठिकाणी करू शकतो. तशा प्रकारे नेक्स्ट आहे हायड्रो एनर्जी, म्हणजेच पाण्यापासून वॉटर एनर्जी. वॉटर इज इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्स, बरोबर. तर हे नॅचरलीच आहे वॉटर आणि हे रिन्युएबल आहे. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीड वॉटर टू लिव्ह. Humans need water for many purposes such as drinking, cleaning, cooking and for growing crops, म्हणजे की शेतीसाठी असते. तर डे टू डे लाईफमध्ये आपण बराचसा काम आहे आपलं जे पाण्यावर डिपेंड आहे. जसं की पाणी पिण्यासाठी किंवा स्वच्छतेसाठी वापरतो, जेवणासाठी, कुकिंगसाठी वापरतो आपण. तसंच शेतीसाठी पण भरपूर पाणी वापरलं जातं. वॉटर फ्लोईंग इन टू द रिव्हर
or water stored in a dam is source of hydro energy. तर जसं की नदीमध्ये पाणी वाहतं असेल किंवा एखाद्या डॅममध्ये म्हणजे धरणामध्ये पाणी आपण साठवून ठेवलेलं असेल, तर त्यापासून आपल्याला हायड्रो एनर्जी मिळवता येते. द सिम्पल मेथड टू यूज हायड्रो एनर्जी इज टू कन्वर्ट इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. जसे की हायड्रो पॉवर प्लॅन्ट असतात, जसं की ज्यावेळेला इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आपण, त्यावेळेला टर्बाईन्सवरती पाण्याचं प्रेशर टर्बाईन्स फिरवून त्याच्यात कायनेटिक एनर्जी यूज करून त्याचं इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर करून ती इलेक्ट्रिकल एनर्जी आपल्याला सेव्ह करता येते. अशा प्रकारे जो वॉटर यूज करून हायड्रो एनर्जी आपण मिळवू शकतो. तर नेक्स्ट जो रिन्युएबल रिसोर्स आहे तो आहे विंड, म्हणजे की वारं. तर वाऱ्यापासून काय काय मिळणार आपल्याला? विंड्स आर कॉन्स्टंटली बिंग क्रिएटेड इन नेचर. द विंड मिल इज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे विंडमिल म्हणजे पवनचक्की, जे काही मोठमोठ्या डोंगरावरती किंवा हाय अल्टिट्यूडवरती आपण माउंट केले जाते आणि जे वाऱ्याच्या वेगनुसार ते जे फिरते त्यानुसार त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते आणि स्टोअर केली जाते. These windmills are generally established only at the place where the most of days in the year experience strong wind. मग जसं की ग्राउंड फ्लोअरवरती जर वाऱ्याचा वेग बघितला किंवा वाऱ्याची जी डेन्सिटी बघितली तर ती कमी असते ॲज कम्पेअर टू द हाय अल्टिट्यूड. म्हणजे की जसं वरच्या साईडला हाय अल्टिट्यूडवरती गेलो आपण की डोंगर साईडला असेल किंवा डोंगराच्या वरच्या साईडला असेल तर त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग जास्त असतो. त्यामुळे ते स्ट्रॉंग विंडच्या ज्या एरिया असणार आहेत तिथं आपण ते माउंट करतो. द एनर्जी फ्रॉम दिस विंड इज यूज्ड फॉर ग्राइंडिंग ग्रेन्स, pumping water and produce electricity. In India, many windmills have been set up in different places such as Tamil Nadu, Maharashtra, Rajasthan, Kerala, West Bengal and Gujarat. तर बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या प्लेसेस आहेत तिथं ऑलरेडी पवनचक्क्या इस्टॅब्लिश केलेल्या आहेत, म्हणजेच त्या माउंट केलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आपल्याला जास्त प्रकारे ते दिसायला मिळतं. त्यानंतर एक आहे एनर्जी ती म्हणजे बायोगॅस. तर बायोगॅस इज अ टाईप ऑफ फ्युअल विच इज मिक्सचर ऑफ गॅसेस सच ॲज मिथेन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन etc. which is obtained by decomposition of animal and plant waste like animal dung with the help of microorganisms in the presence of water. म्हणजे बायोगॅस म्हणजे कसं, आता त्याच्यात काय काय मिळतं आपल्याला? मिथेन गॅस एक मिळतो, कार्बन डायऑक्साईड आणि हायड्रोजन हे बेसिकली मिळतं. अशा प्रकारे थोडेफार बरेचसे गॅस आपल्याला मिळून जातात. मग ते कशात येतं? जर ते काही ॲनिमलच्या डंगमधून येतो किंवा जे प्लॅन्टचे वेस्ट असतात त्याच्यातनं पण मिळतात आणि ते आपण ॲज अ फ्युअल म्हणून यूज करतो. म्हणजे इट इज यूज्ड ॲज अ फ्युअल इन गॅस टू स्पेशली इन रुरल एरियाज. म्हणजे काही गावामध्ये, खेडेगावामध्ये बायोगॅसचे बरेचसे प्लॅन्ट तयार आहेत, बरेच लोक यूज पण करतात. मग ते ॲज अ नॅचरल रिसोर्सेस आहे बिकॉज ॲनिमलचं जे डंग असतं म्हणजे जे वेस्ट असतं ॲनिमलचं आणि जी झाडाचं पालोपाचोळा वगैरे ते मिक्स करून मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांची हेल्प करून त्याची हेल्प घेऊन ते गॅस तयार करून आपल्याला ते गॅस स्टोअर करता येतो आणि तो आपण यूज पण करता येतो ॲज अ फ्युअल म्हणून. त्यासाठी हा एक बायोगॅस एनर्जी म्हणून कन्सिडर केला जातो. आता नेक्स्ट एक एक्झाम्पल आहे वूडचा. वूड म्हणजे आपण म्हणतो लाकूड. आता त्यातनं काय काय मिळणार किंवा ते काय करतं? वूड इज ॲन एन्शियन अँड ट्रॅडिशनल सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे बऱ्याच वर्षापासून ज्या अश्मयुगातनं पण आपल्याला चालू झालेला आहे तशा प्रकारे लाकूडवरती बऱ्याच एनर्जी सोर्स डिपेंड आहे. इट इज मेनली अ मिक्सचर ऑफ मेनी कार्बोहायड्रेट्स कंपाऊंड्स. Wood is used to cook food. It leads to deforestation and pollutes air also. आता ज्या वेळेला जुन्या काळात म्हणजे काही अश्मयुगात म्हणा किंवा काही वर्षापूर्वी लाकडाचा यूज करून जेवण बनवणे किंवा पाणी तापवणे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असणार त्या करत होत्या. पण आता जसं जसं पॉप्युलेशन वाढत आहे तसं तसं डिफॉरेस्टेशन वाढत आहे. म्हणजेच जंगलं किंवा वृक्षतोड ही वाढलेली आहे. त्यामुळं
एअर पोल्युशन पण वाढलेलं आहे. इन इंडिया स्टील इन मेनी विलेजेस दे यूज वूड टू कुक फूड एव्हरी डे. म्हणजे चुलाज, म्हणजे चूल म्हणतो आपण, चुलाज. हे चुलीवरचं आपण तापवतो, पाणी तापवतो, जेवण करतो. खेडेगावात बऱ्याच ठिकाणी अजून पण चूल वापरतात. तशा प्रकारे तिथे त्यासाठी आपल्याला इंधन एकच लागतं, की त्याला लाकूड लागतं. While having ill effect on the environment, it is also harmful to human health. म्हणजे काही वेळेला ते धूर असतो किंवा त्याच्यातनं ते काजळी वगैरे बाहेर पडते. ते काही वेळेला बऱ्याचशा लोकांसाठी ते हार्मफुल इफेक्ट होतं, की जेणेकरून काही लोकांना दम्याचा त्रास असेल किंवा श्वसनाचा जो प्रॉब्लेम असेल, तर ते धुरामुळं वगैरे ते कॉज करतं ह्युमन हेल्थसाठी. मग त्यापासून पण जरा सावध राहायला लागतं. मग नेक्स्ट एक रिन्युएबल रिसोर्स आहे म्हणजे वॉटर. हा एक बेस्ट रिसोर्स आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स वॉटर इन ऑर्डर टू सर्वाइव्ह. अँड द वॉटर सायकल मीन्स वी विल एसेन्शियली नेवर रन आउट ऑफ द वॉटर. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग थिंगसाठी वॉटर पाहिजेच. म्हणजे तो मनुष्य प्राणी असेल, तो वृक्ष असेल किंवा आणि बाकीचे कोणते प्राणी असतील, तर त्यांच्यासाठी पाणी हे महत्त्वाचंच आहे. बट वी मस्ट बी केअरफुल नॉट टू पोल्यूट वॉटर अँड मेक इट युजफुल ड्रिंकिंग अँड क्लीन वॉटर. म्हणजे जसं पोल्युशन वाढत आहे, म्हणजे पॉप्युलेशन वाढत आहे, इंडस्ट्रियल एरिया वाढत आहे, इंडस्ट्रियलायझेशन वाढत आहे, केमिकल फॅक्टरी वाढत आहेत, मेडिसिन वाढत आहे. अशा प्रकारे त्यामुळं बरेचसे जे वॉटर जे आपल्याकडे रिसोर्स अवेलेबल आहेत, जे नॅचरली असतील, बरेचसे नद्या असतील, झरे असतील, ते खराब होत चालले आहेत. आता पोल्युशन होत चाललं आहे. मग त्यामुळे ते केअरफुली आपल्याला हँडल करायला पाहिजेत, की जेणेकरून जे पाणी आहे ते जास्त पोल्यूट होऊ द्यायचं नाही. पाणी स्वच्छ ठेवा, चांगलं पाणी प्या वगैरे. अशा प्रकारे वॉटरचा आपण यूज करतो. त्यानंतर येतो सॉईल म्हणजे माती. इट्स अन इम्पॉर्टंट रिसोर्स ॲज दिस इज द लेयर वेअर प्लांट ग्रोज. वी ऑल नीड फूड इन ऑर्डर टू सर्वाइव्ह. वी गेट मोस्ट ऑफ द फूड फ्रॉम क्रॉप्स ग्रोन इन द सॉईल. म्हणजे मातीतनंच सगळं आहे. जसं की आपण झाडे उगवतो किंवा शेती करतो. हे जे सगळं आपल्याला मिळतं ते मातीतून मिळतं. आणि बाकीचं एक्झाम्पल बघायचं झालं तर जे खनिज असतील किंवा खनिज तेल असेल किंवा काही काही प्रमाणात जे मेटल्स अवेलेबल असणार किंवा बरेचसे जे मातीतून गुणधर्म घेऊन त्यातनं जे आपल्याला गुणधर्म यूज करून काही ट्रीटमेंट करतात किंवा अशा प्रकारे जे झाडं किंवा शेती आपण करतो त्यासाठी आपल्याला सॉईल महत्त्वाचे असते. आता हे काही झाले ते रिन्युएबल झाले सोर्सेस. आता आपण बघूया नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. The other classification of resource is non-renewable resource. Non-renewable resource are those natural resource are available in limited quantity. म्हणजे हे नॅचरली अवेलेबल होतात, पण हे कसे आहे लिमिटेड क्वांटिटी आहेत. म्हणजे हे स्वतःहून नवीन रिन्यू होत नाहीत. मग ते लिमिटेड असं कन्सिडर होतं. दीज रिसोर्स कांट बी रिन्यूड ऑर रिप्लेनिश्ड इन शॉर्ट ड्युरेशन. म्हणजे स्वतःहून म्हणजे कमी टाईममध्ये हे रिन्यू होत नाहीत. एकतर काही रिन्यू होत पण नाहीत आणि काही रिन्यू व्हायला भरपूर काळ लागतो, बरेच वर्षानुवर्षे जातात. देअरफॉर दे आर ऑल्सो नोन ॲज एक्झॉस्टिबल रिसोर्सेस. एक्झॉस्टिबल म्हणजे कालांतराने हळूहळू यूज केल्यानंतर ते संपून जाते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोल, नॅचरल गॅस, पेट्रोलियम. म्हणजे कोळसा आहे, त्याला तयार व्हायसाठी म्हणजे जमिनीच्या भूगर्भात कोळसा तयार होण्यासाठी बरेच वर्ष जातात. जसं की गॅस तयार होणे किंवा पेट्रोलियम यासारखे जे आहे त्याला आपण एक्झॉस्टिबल रिसोर्स पण म्हणतो. आता त्याच्यातले काही एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर एक आहे फॉसिल फ्युअल एनर्जी. फॉसिल फ्युअल लाईक कोल अँड पेट्रोलियम आर नॉन रिन्युएबल रिसोर्स. म्हणजे एकदा कोळसा आपण यूज केला की त्याचा परत यूज होत नाही आणि कोळसा आणि पेट्रोलियम यूज केल्यानंतर ते संपून जाते. मग ते नॅचरली प्रोड्यूस करायला त्याला वेळ लागतो. दे आर फाउंड इन डीप इनसाइड द अर्थ. म्हणजे की जमिनीच्या भूगर्भात आपल्याला ते मिळतं. दे आर मेड बाय नॅचरल प्रोसेसेस ओव्हर मेनी सेंचुरीज. म्हणजे काही बऱ्याचशा शतकानंतर ते तयार होतात. देअर क्वांटिटी इज लिमिटेड अँड दे टेक थाउजंड्स ऑफ इयर टू गेट रिन्यूड. तर काही जे फ्युअल एनर्जी आहेत किंवा काही जे कोल म्हणा किंवा पेट्रोलियम म्हणा, काही सेंचुरीमध्ये तयार होतं, काही वेळेला ते 1000 इयर्स पण लागतात. जसं की
फॉसिल फ्युएल असेल, कोल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, अशा प्रकारे ज्या ज्या एनर्जी सोर्सेस असणार आहेत त्या रिन्यू व्हायला वेळ लागतात. कोल इज नोन ॲज ब्लॅक डायमंड. कोल इज यूज्ड ॲज अ फ्युएल टू जनरेट इलेक्ट्रिसिटी इन द फॅक्टरीज अँड स्टीम इंजिन. कोल हा म्हणजे आता ब्लॅक डायमंड मानला जातो, की जेणेकरून कोल हा बेस्ट एक एक्झाम्पल म्हणा किंवा एक बेस्ट एलिमेंट आहे एनर्जीसाठी. मग ते बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिसिटीसाठी यूज करतो, फॅक्टरीमध्ये यूज करतो, स्टीम इंजिनमध्ये यूज करतो. त्यानंतर नॅचरल गॅस. नॅचरल गॅस इज यूज्ड ॲज अ फ्युएल कॉल्ड CNG, म्हणजेच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. CNG बऱ्याच ठिकाणी आपण यूज करतो. Some wells dug into the earth produce only natural gas. Natural gas are good alternative to petrol and diesel, and it is used as compressed natural gas. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला लिक्विड म्हणजे जे पेट्रोलियम असेल किंवा डिझेल असेल ती यूज करण्याच्या एक अल्टरनेट म्हणून, एक चांगला अल्टरनेट आणि चांगलं एफिशियन्स म्हणून आपण नॅचरल गॅस यूज करतो. ज्याचं एक एक्झाम्पल आहे आपण CNG यूज करतो. इट बर्न्स इझिली अँड प्रोड्यूस अ लॉट ऑफ इट. इट इज अ गुड सोर्स ऑफ हायड्रोजन. म्हणजे जसं की स्वतः कंबशनसाठी मदत करतो, स्वतः कंबशन होतो, तो बर्न इझिली पण होतो आणि जास्त प्रमाणात हीट पण प्रोड्यूस करतो. त्यासाठी तो यूज केला जातो मोठ्या प्रमाणात. पेट्रोलियम इज नोन ॲज मिनरल ऑइल ऑर क्रूड ऑइल. जसं की पेट्रोल असेल, डिझेल असेल किंवा बाकीच्या ज्या ऑइल्स असतील तशा प्रकारे. दिस लिक्विड मिनरल इज रिफाइंड टू मेक फ्युएल सच ॲज पेट्रोल, डिझेल, कुकिंग गॅस अँड केरोसिन. प्लास्टिक, कॉस्मेटिक्स अँड लुब्रिकंट्स आर ऑल्सो प्रोडक्ट्स ऑफ पेट्रोलियम. आता काही प्रमाणात आपण यूज करतो ॲज अ लिक्विड म्हणून, काही प्रमाणात आपण यूज करतो प्लास्टिक किंवा कॉस्मेटिक लुब्रिकेशनमध्ये पेट्रोलियमचा. जसं की पेट्रोलियमपासून हे कॉम्बिनेशन करून प्लास्टिक तयार केलं असेल, कॉस्मेटिक्स तयार केले असतील किंवा बाकीचे जे सपोर्टिंग रोलमध्ये येतात ते. इट इज फाउंड डीप इनसाइड द अर्थ और अंडर द सी फ्लोर. इट इज टेकन आउट बाय ड्रिलिंग वेल डीप इन टू द अर्थ और अंडर द सी बेड. म्हणजे काही प्रमाणात जे अवेलेबल होतं ते म्हणजे जमिनीच्या भूगर्भात होतं, अदरवाईज ते समुद्राच्या खालच्या साईडला होतं. मग त्यावेळेला कसं, तर काही वेळेला ते ड्रिलिंग करून, म्हणजे जसं की आपण डीप ड्रिलिंग करून त्याच्यातून मध्ये एक्स्ट्रॅक्ट करून मग ते प्युरिफिकेशन करून सगळ्या प्रोसिजर करून मग ते आपण यूज करतो डे टू डे लाईफमध्ये. त्यानंतर येतो न्यूक्लिअर एनर्जी. In the classification of resource, the nuclear energy is classified as a non-renewable. म्हणजे न्यूक्लिअर हे एनर्जी आहे ती नॉन रिन्युएबल एनर्जी आहे. द फ्यूल यूज फॉर न्यूक्लिअर एनर्जी जनरली युरेनियम विच इज इन लिमिटेड सप्लाय. तर ज्यावेळेला न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल किंवा न्यूक्लिअर एनर्जी आपण ज्यावेळेला कन्सिडर करणार किंवा यूज करणार त्यासाठी युरेनियम हा जो मेटल आहे किंवा नॉन मेटल हा एक रिसोर्स आहे, तो यासाठी बहुत इम्पॉर्टंट आहे आणि हा लिमिटेड सोर्समध्ये आहे, जो लिमिटेड सप्लायमध्ये आपल्याला मिळतो. सो वी क्लासिफाय इट इन टू द नॉन रिन्युएबल रिसोर्स. प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी फ्रॉम न्यूक्लिअर एनर्जी डज नॉट रिलीज कार्बन डायऑक्साईड. थस यूज ऑफ न्यूक्लिअर एनर्जी इज सेफ फॉर द एन्व्हायरमेंट. म्हणजे आता इलेक्ट्रिसिटी जनरेटच्या वेळेला ज्यावेळेला इलेक्ट्रिसिटी जनरेशन होते किंवा प्रोडक्शन होतं त्यावेळेला जर न्यूक्लिअर एनर्जीचा यूज केला तर त्याच्यातून आपल्याला कार्बन डायऑक्साईड रिलीज होत नाही एअरमध्ये. त्यामुळे हे सेफ राहतं. त्यासाठी न्यूक्लिअर पण एक इम्पॉर्टंट एनर्जी आहे. हे काही होतं थोडासा ओव्हरव्ह्यू, आणि जे बाकीचे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. थँक्यू.